जीवनसाथी भाग 2. अक्षरा आणि राघवला गावकऱ्यांच्या दबावाखाली लग्न करावं लागतं, पण दोघेही नाईलाजाने केलेल्या त्या लग्नाला मानायला तयार नाहीत. राघवच्या घरच्यांना जेव्हा हे सगळं समजतं तेव्हा ते फार शॉक होतात, पण अक्षरा त्यांना सांगते की ती दुसऱ्या दिवशी सकाळीच तिथून निघून जाईल. आता पुढे. सकाळी जेव्हा अक्षराला जाग आली तेव्हा ती अवघडलेल्या अवस्थेत झोपलेली होती. ती उठून बसली. तिने सभोवताली बघितलं. ती राघवच्या आलिशान घरात होती. तिच्या पोटात कसंसच झालं. काल घडलेल्या सगळ्या घटना पुन्हा एकदा तिला आठवल्या. ते सगळं स्वप्न असतं तर किती बरं झालं असतं. तिने मनात विचार केला, पण ते स्वप्न नाही तर आता तिचं सगळ्यात मोठं सत्य होतं. इकडे तनू आणि राघवची आई अनिता सकाळीच झाल्या गोष्टीची चर्चा करत बसल्या होत्या. मॉम, आपल्या राघवच्या लग्नाची किती स्वप्न पाहिली होती आपण, आणि त्याचं लग्न अचानक त्या गावातल्या गावंढळ गवार मुलीबरोबर झालं आहे. या गावातल्या मुली कशा असतात ना, तनू तोंड वाकडं करत म्हणाली. बिचारा राघव. त्याची आई उदास होऊन म्हणाली, मॉम, मला त्या गावंढळ मुलीकडे पाहून कसंसच होतंय. तिचा तो चेहरा, ती बॅग, सगळं किती डाऊन मार्केट आहे ना. पण मॉम, तिची हिंमत कशी झाली या घरात पाऊल ठेवण्याची. मनात तर येतंय की तिला धक्के देऊन या घराच्या बाहेर काढावं. तनू डोळे मोठे करत म्हणाली, त्याची काही गरज पडणार नाही. ती स्वतःच इथून निघून जाणार आहे. कदाचित आतापर्यंत गेलीही असेल. त्यांचं बोलणं अक्षरा ऐकत होती. तिला बघून त्या दोघीही उठून तिथून रागाने निघून गेल्या. रूममध्ये सुनीलराव लॅपटॉपवर काम करता करता आपल्या मोठ्या मुलाशी बोलत होते. आकाश या मुलीला आजच काही पैसे देऊन या घरातून काढून दे. हे प्रकरण लोकांना कळायच्या आतच मिटवायचं आहे. ठीक आहे डॅड, आकाश म्हणाला. इतक्यात त्या दोघी तिथे आल्या. तनू, प्रिया कशी आहे आता, सुनीलराव काळजीने म्हणाले. डॅडी, खूप समजावल्यावर आता तिचा राग शांत झाला आहे. ती सकाळीच इथे आली आहे. आता राघवच्या रूममध्ये त्याच्याशी बोलत आहे, तनूने सांगितलं. सगळं काही सुरळीत होत आहे हे पाहून सुनीलरावांना हायसं वाटलं. इकडे राघवने प्रियाला सगळी परिस्थिती समजावून सांगितली. तो किती मोठ्या संकटात होता तेही सांगितलं. ते ऐकून प्रियाच्या डोळ्यात पाणी आलं. आपण तडकाफडकी रिॲक्ट करायला नको होतं हे तिच्या लक्षात आलं. तिने त्याची माफी मागितली. हे बघ, जे काही झालंय त्या गोष्टीला एक भयानक स्वप्न समजून विसरून जा. आपण नव्याने आपल्या जीवनाची सुरुवात करू, आणि त्या जीवनात फक्त तू आणि मीच असणार, इतर कुणीही नाही. राघव तिचा चेहरा आपल्या हातात घेऊन तिच्या डोळ्यात पाहत तिला समजावून सांगत होता. त्याच्या बोलण्याने प्रिया इमोशनल झाली. इतक्यात अक्षरा तिथे आली. तिला पाहून दोघेही बाजूला झाले. अक्षरा अजूनही नववधूच्या वेशात होती. अक्षरा, तू इथे? तू जाण्याची तयारीही केलीस? तू काही विचार केला आहेस का की तू कुठे जाणार आहेस? नाहीतर मी एक काम करतो. इथे मुंबईत खूप मुली हॉस्टेलमध्ये राहून नोकरी करतात. तू एक हुशार मुलगी आहेस. मी तुझ्या नोकरीची व्यवस्था करतो, म्हणजे तुला इथे राहायला काही प्रॉब्लेम येणार नाही. जर तुला काहीही गरज लागली तर तू मला सांगू शकतेस, राघव तिला मदत करण्याच्या उद्देशाने म्हणाला. पण अक्षरा त्याला काहीही न बोलता सरळ रूममध्ये आली. मी कुठेही जात नाहीये. हे माझं घर आहे आणि मी तुमची पत्नी आहे. तुम्ही हे कसे विसरले की तुम्ही माझ्याशी लग्न केलं आहे, अग्निभोवती 7 फेरे घेतले आहेत, सुखात आणि दुःखात सोबत राहण्याचं वचन दिलं आहे. सगळ्या गावाला माहीत आहे की तुम्ही माझे जीवनसाथी आहात. काल रात्री खूप विचार केला मी. मग मला जाणवलं की मी या घरातून नाही जाऊ शकत. अक्षरा राघवकडे पाहत म्हणाली. तिचे हे शब्द ऐकून प्रिया रडत तेथून निघून गेली. राघवने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ती कुणाचंही न ऐकता घरी निघून गेली. अक्षरा, हे काय झालंय तुला? हे माझा पती, माझं घर, ही काय भानगड आहे? राघव तिच्या मनात काय चाललं आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता. ही भानगड नाहीये. मी तुमच्याशी लग्न केलं आहे. तुम्ही खरोखर माझे पती आहात, अक्षरा ठामपणे म्हणाली. हे बघ अक्षरा, हे तुलाही माहीत आहे की गावात जे काही झालं ती फक्त एक तडजोड होती. मी या लग्नाला लग्न मानत नाही, राघवही स्पष्टपणे म्हणाला. तुम्ही काहीही समजा, मला फक्त इतकंच माहीत आहे की तुम्ही माझे पती आहात. आपलं लग्न झालं आहे आणि तुम्ही ते नाकारू शकत नाही, अक्षरानेही उत्तर दिलं. अक्षरा, तुला अचानक काय झालंय?
तुला चांगलंच माहीत आहे ते फक्त एक नाटक होतं. 1 मिनिट, आता समजलं. हे घर, माझी धनदौलत, प्रॉपर्टी बघून तुझ्या मनात लोभ निर्माण झाला आहे. त्यामुळंच तू आपला निर्णय बदलला आहेस. तू एक गोल्ड डिगर आहेस. एवढं बोलून तर रागाने रूमबाहेर निघून गेला. त्याच्या त्या शब्दांमुळे तिच्या अंगावर काटा आला. डोळे पाण्याने भरले. तिने दुःखाने आपले डोळे मिटले व एक दीर्घ श्वास घेतला. तिने दरवाजा लावून घेतला व स्वतःच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. ती त्या थंड फरशीवर बसून बराच वेळ अश्रू ढाळत होती. बाहेर हॉलमध्ये घरातले सगळे लोक टेन्शनमध्ये उभे होते. प्रिया एकसारखी रडत होती. तनू तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. मला वाटलं होतं की हे सगळं प्रकरण सहजासहजी सॉल्व्ह होईल, पण हे तर अजूनच अवघड होत चाललं आहे. आपण लोकांपासून हे किती दिवस लपून ठेवू शकतो? काल ती स्वतःच म्हणाली होती की ती इथून निघून जाईल, पण रात्रीतून माहीत नाही असं काय झालं की ती राघवला सोडून जायला तयारच नाही. राघवचे वडील रागाने म्हणाले. प्रियाची अवस्था बघून राघव तिच्याजवळ गेला. प्रिया, माझ्यावर विश्वास ठेव. माझं तिच्याशी काही नातं नाही आहे. अक्षरासारखी मुलगी असं काही करेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. अक्षरात झालेला बदल पाहून राघव स्वतःही गोंधळलेला होता. राघव, तुला समजत कसं नाही? ती इथे तुझी मदत करण्यासाठी नाही तर या घराला लुटण्यासाठी आली आहे, आई म्हणाली. पण मॉम, आपल्याला त्या अक्षराचं काहीतरी करावंच लागेल. आपण राघव आणि प्रियाचं लाईफ असं स्पॉईल होऊ देणार नाही. प्रियाचं आणि राघवचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. त्यांनी किती स्वप्न पाहिली आहेत आपल्या संसाराची. आपल्याला काहीतरी करावंच लागेल, तनू आईला म्हणाली. तनूच्या बोलण्याने राघवची आई अजूनच भडकली. तिला असं वाटलं असेल की तिचं कुणी काही बिघडवू शकत नाही, पण ती मला नाही ओळखत. आता बघ मी काय करते ते. एवढं बोलून राघवची आई अनिता रागाने राघवच्या रूमकडे गेली. रूममध्ये अक्षरा बेडवर डोकं ठेवून जमिनीवरच बसलेली होती. तिचे डोळे अजूनही ओले होते. तिथे जाऊन अनिताने तिचा हात पकडून तिला उभं केलं व तिला ओढत खाली घेऊन आली. आईला अक्षराबरोबर असं वागताना पाहून राघवला वाईट वाटलं. तो उठून आईला थांबवायला गेला, पण त्याचं काहीही न ऐकता अनिता तिला दरवाजाजवळ घेऊन आली व दरवाजा उघडून तिला बाहेर काढणार तोच तिला दारात प्रियाची आई उभी असलेली दिसली. तुम्ही एकदम वेळेवर आले आहात मिसेस गुप्ता. मी आताच्या आता या मुलीला घराबाहेर काढणार आहे. ते ऐकून प्रियाच्या आईला बरं वाटायला हवं होतं, पण झालं उलटंच. ते शब्द ऐकून त्यांचा चेहराच उतरला. अक्षरानेही घाबरून त्यांच्याकडे बघितलं. प्रियाच्या आईने तिला डोळ्यांनीच इशारा केला. अक्षरा तो इशारा समजली. मी इथून जाणार नाही, ती अनिताकडे पाहत म्हणाली. सगळे शॉक होऊन अक्षराकडे पाहायला लागले. अक्षरा पुन्हा मागे वळून आतमध्ये आली. ते बघून प्रियाच्या आई शालूच्या चेहऱ्यावर एक कपटे हसू आलं. त्यांचं काम झालं होतं. प्रिया रडत आपल्या आईला बिलगली. कृपा करून तुम्ही माझ्याशी जबरदस्ती करू नका, नाहीतर मी माझ्या गावच्या लोकांना इथे बोलावून घेईल आणि ते लोक माझा संसार वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. ही गोष्ट राघवला चांगलीच ठाऊक आहे. त्यामुळे राघव, तुम्ही तुमच्या परिवाराला समजावून सांगा. यातच सगळ्यांचं हित आहे, अक्षरा राघवकडे पाहत म्हणाली. हे ऐकून सगळ्यांची बोलती बंद झाली. मी या घरची सून आहे. मला त्या लोकांना बोलावून आपल्या परिवाराचा तमाशा बनवायचा नाही आहे, म्हणून तुम्हीही मला त्यासाठी प्रवृत्त करू नका. इतकं बोलून एकवार आईकडे पाहून अक्षरा वर गेली. सगळे फक्त शांत उभे राहून बघत होते. राघवला अक्षराच्या बदललेल्या व्यवहाराचे कारण समजत नव्हतं. तो गोंधळून गेला होता. मागे शालू ओठांवर कुटील हास्य घेऊन उभी होती. अक्षरा परत राघवच्या रूममध्ये गेली. त्या रूममध्ये राघव आणि प्रियाचा मोठा फोटो मागच्या बाजूला लावलेला होता. ती त्या फोटोकडे पाहत उभी राहून अश्रू ढाळत होती. तिला आदल्या रात्रीची घटना आठवली. तिला सकाळी कुणालाही फेस करायचं नव्हतं, त्यामुळे तिने रात्रीच तिथून निघून जायचं ठरवलं होतं. ती गुपचूप बाहेर निघणार. इतक्यात प्रियाची आई शालू दरवाजा उघडून आतमध्ये आली. तिला तिथे पाहून अक्षरा दचकली. तू येथून निघून जात आहेस ना? मला माहीत आहे की तुला प्रश्न पडला आहे की मी इतक्या रात्री इथे का आले आहे. मी तुझ्या प्रश्नांची उत्तरं देते. त्यांनी एक कागद तिच्या पुढे केला. हे तुझ्या वडिलांच्या घराचे कागद आहेत.
अक्षरा चकित होऊन त्या पेपरकडे पाहत होती. हे आमच्या घराचे कागदपत्र तुमच्याकडे कसे आले? ती त्यांच्याकडे पाहून संशयाने म्हणाली. तुझ्या लग्नासाठी तुझ्या वडिलांनी ते घर गहाण ठेवलं होतं. ते ज्या व्यक्तीकडे ठेवलं होतं त्याला पैसे हवे होते. मी ते दिले. माझ्या लोकांकरवी हे काम करायला मला फक्त 3 तास लागले. अक्षरा स्तब्ध होऊन सगळं ऐकत होती. आता माझं बोलणं लक्ष देऊन ऐक. जर तुझ्या परिवाराला बेघर होण्यापासून वाचवायचं असेल तर तुला या घरात राघवची पत्नी बनूनच राहावं लागेल. थोड्याफार अडचणी येतील. तुला जबरदस्ती बाहेर काढण्याचा प्रयत्नही करतील. पण तू जायचं नाही. त्या म्हणाल्या, विचार कर, अन्यथा मी तुझ्या परिवाराचे इतके हाल करील की त्यांना भीक मागावी लागेल. तो पेपर अक्षराच्या हातातून उडत त्या निघून गेल्या. अक्षरा भानावर आली. आपल्या परिवाराला बेघर होण्यापासून व इतर त्रासापासून वाचवण्यासाठी तिला तिथे राहणं भागच होतं. मी या घरात तर काय, पण या शहरात सुद्धा राहू इच्छित नाही. या घरापासून आणि राघवपासून दूर जाऊनच माझं मन शांत होणार आहे. पण मी माझ्या आईवडिलांना त्रास नाही होऊ देणार. त्यांच्या सुखासाठी मी काहीही करायला तयार आहे, ती निर्धाराने म्हणाली. इकडे प्रियाची आई आपला खेळ खेळत होती. तिला प्रियाला राघवपासून दूर करायचं होतं आणि ती संधी तिला भेटली होती. तिने प्रियाला सांगितलं की या घरात आणि राघवच्या आयुष्यात आता तिची जागा नाही आहे. तिला समजावून त्या तिला घरी घेऊन जायला लागल्या. सगळ्यांनी त्यांना समजावून सांगितलं, पण त्यांनी कुणाचंही ऐकलं नाही. त्या तिला घेऊन जाऊ लागल्या. पण इतक्या वेळ शांत असलेल्या प्रियाने अचानक जायला नकार दिला. मॉम, तू मला राघवपासून दूर नाही करू शकत. माझं प्रेम आहे त्याच्यावर. राघव अक्षरावर नाही तर माझ्यावर प्रेम करतो. या लग्नाला तोही मानत नाही आणि मीही मानत नाही, प्रिया राघवकडे पाहत म्हणाली. तिच्या त्या शब्दांमुळे राघवला बरं वाटलं, पण तरीही तिची आई तिला समजावून तिथून घेऊन गेली. प्रियाला आपल्यापासून दूर जाताना पाहून राघवला फार वाईट वाटलं. तो रागाने आपल्या रूममध्ये आला. अक्षरा फरशीवर बसून विचार करत होती. पुढं काय होणार आहे हे तिला समजत नव्हतं. राघव तिच्या जवळ आला. तू माझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं आहेस. प्रिया सोडून गेली आहे मला. हेच हवं होतं ना तुला? तो तावातावाने बोलत होता. त्याला बघून अक्षरा गडबडून उठून उभी राहिली. आधी वाईट वाटत होतं मला तुझ्याबद्दल, पण आता नाही. मला माहीत नव्हतं की या साध्या भोळ्या चेहऱ्यामागे एक खूप स्वार्थी मुलगी लपलेली आहे. खरं सांग, का माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस तू? तो रागाने म्हणाला. मी तुमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं नाही आहे. मी तर फक्त तुमचा जीव वाचवला आहे. विसरले का तुम्ही? जर मी तुमच्याशी लग्न केलं नसतं तर गावकऱ्यांनी तुम्हाला जिवंत सोडलं नसतं, ती रडवेल्या चेहऱ्याने म्हणाली व तिथून निघून गेली. राघवला काय उत्तर द्यावे ते कळेना. ती म्हणत होती ते खरं होतं. तो स्वतःचं डोकं पकडून बेडवर बसला. व्यथित मनाने अक्षरा देवघरात आली. देवासमोर हात जोडून ती गुडघ्यांवर बसली. मी माझ्या परिवारासाठी हे करते. त्यांच्यासाठी मी माझ्या सगळ्या सुखाचा त्याग करायला तयार आहे. मला माझं कर्तव्य पूर्ण करायचं आहे. देवा, मला हे सगळं करण्यासाठी हिंमत दे, ती रडत म्हणाली. इतक्यात तिथे कुणीतरी आलं. त्यांनी मागून येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिने डचकून मागे वळून पाहिलं. त्या राघवच्या आजी होत्या. त्या घरातील सगळ्यात समजदार व्यक्ती. त्या नुकत्याच बाहेर गावाहून परतल्या होत्या. आल्यानंतर त्यांना हे सगळं माहीत झालं. त्या खूप काळजीत होत्या. पण अक्षराला आपल्या परिवारासाठी रडत प्रार्थना करताना पाहून त्यांना समजलं की ती वाईट मुलगी नाही आहे. त्यांना तिची कीव आली. त्या तिच्याजवळ बसल्या. बेटा, आता हे रडणं बंद कर. मला समजलं आहे की कालपासून तू फक्त रडतच आहेस. अक्षरा गोंधळून त्यांच्याकडे पाहत होती. अरे हो, मी तर सांगायचेच विसरले. मी राघवची आजी आहे आणि आजपासून तुझीही आजी आहे. तुला आता किचनमध्ये जाऊन काहीतरी गोड पदार्थ बनवायचा आहे, त्या हसत म्हणाल्या. त्या घरात आल्यापासून पहिल्यांदाच कुणीतरी तिच्याशी इतक्या प्रेमाने बोललं होतं. त्यांना पाहून अक्षराचं रडणं बंद झालं. मी शिरा खूप छान बनवते, अक्षराही हसून म्हणाली. गेल्या 2 दिवसांत ती पहिल्यांदाच हसली होती. हा एक रिवाज आहे. लग्नानंतर नव्या नवरीला एक गोड पदार्थ बनवायचा असतो. तू शिरा बनव, म्हणजे हा रिवाजही पूर्ण होईल, आजी आनंदाने म्हणाल्या.
आजींना पाहून अक्षराच्या डोळ्यांत चमक आणि चेहऱ्यावर स्माईल आली. किती छान हसतेस तू, नेहमी असंच हसत राहा, त्या तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाल्या व तिला प्रेमाने जवळ घेतलं. अक्षराही त्यांना बिलगली. त्यांना भेटून तिला खूप आधार वाटायला लागला होता. अक्षरा रूममध्ये गेली व फ्रेश होऊन एक साधी साडी परिधान केली. त्या साध्या साडीतही ती खुलून दिसत होती. आजीने तिला किचन दाखवलं व सगळ्या वस्तू कुठे ठेवल्या आहेत ते सांगितलं. अक्षराने खूप छान शिरा तयार केला व टेबलवर आणून ठेवला. वा, आज काय स्पेशल आहे आई? सुगंध तर खूप छान येतोय, राघवचे वडील आपल्या आईला म्हणाले. आजींनी खुश होऊन तो शिरा आपल्या मुलाला वाढला. त्यांनी एक घास खाऊन पाहिला. शिरा खूप स्वादिष्ट होता. त्यांना तो खूप आवडला. हा शिरा आपल्या सूनबाईंनी बनवला आहे, आजी म्हणाल्या. ते ऐकून सुनील व अनिता शॉक झाले. अक्षराने बनवला आहे? सुनीलराव आश्चर्याने म्हणाले. अनिताने त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिलं. सूनबाई म्हटल्यावर तुम्हाला अक्षराच आठवली? आपली अजून एक सून आहे, त्या रूडली म्हणाल्या. आता इतका चांगला शिरा अक्षराच बनवू शकते, कारण आपल्या तनूला तर साधं पाणीही उकळता येत नाही, सुनीलराव आवडीने शिरा खात म्हणाले. अक्षरा घरातील छोटी मोठी कामे करत होती. त्यात तिला आनंद वाटत होता. पण राघवच्या आईला मात्र हे सगळं पाहून चीड येत होती. ती अक्षराला घराबाहेर काढण्याचे मनसुबे रचत होती. इकडे राघव प्रियाला भेटायला तिच्या घरी गेला, पण आईला कळू नये म्हणून प्रिया त्याला बाहेर घेऊन गेली. राघवने तिला सांगितलं की त्याला त्याच्या लाईफमध्ये ती हवी आहे, अक्षरा नाही. त्याने तिला सांगितले की तो तिच्याशिवाय नाही जगू शकत. प्रियानेही नेहमी त्याला साथ देण्याचं प्रॉमिस केलं. राघव खूप अपसेट असल्यामुळे प्रियाने राघवला समजावून सांगितलं की घाईत कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नकोस, त्यामुळे ते आणखी अडचणीत सापडतील. सगळं काही शांतपणे विचार करून हँडल कर. दोघंही बराच वेळ एकमेकांशी गप्पा मारत बसली. इकडे अक्षरा आपल्या रूमच्या खिडकीजवळ उभी होती. तिच्या मनात प्रश्नांचे काहूर माजलं होतं. तिला माहीत होतं की राघव प्रियाला भेटायला गेला आहे. तिलाही विशालची आठवण येत होती. तो तिच्याशी कसाही वागला असला तरी तिने प्रेम केलं होतं त्याच्यावर. त्याच्याबरोबर लग्नाची स्वप्न पाहिली होती, पण कदाचित एक होणं त्यांच्या नशिबातच नव्हतं. तिला राघव आणि प्रियाचीही कीव येत होती. शेवटी त्यांचंही एकमेकांवर प्रेम होतं. मी पण माझं प्रेम गमावलं आहे. खरं प्रेम गमावण्याचं दुःख काय असतं ते मलाही माहीत आहे. यात प्रियाची काहीही चूक नाही आहे, पण तरीही तिची आई तिला राघवपासून दूर करण्याची शिक्षा देत आहे. मलाही त्या दोन प्रेम करणाऱ्यांना वेगळं करायचं नाही आहे, पण माझा नाईलाज आहे. मी जर या घरातून निघून गेले तर प्रियाची आई माझ्या आईवडिलांना घरातून बाहेर काढेल. गावकरी त्यांना त्रास देतील, म्हणून नाईलाजाने मला हे सगळं करावंच लागणार आहे, अक्षरा डोळे पुसत स्वतःशीच म्हणाली. प्रियाच्या आईला जेव्हा समजलं की प्रिया राघवला भेटायला गेली आहे, तिने एका नोकराकरवी अक्षराकडे एक निरोप पाठवला व तिला सांगितलं की त्यांच्या घरासमोर जे गार्डन आहे तेथे जाऊन राघवला घरी घेऊन ये. अक्षराला नाईलाजाने ते सगळं ऐकावंच लागणार होतं. ती तेथे गेली. समोरच्या बाकावर राघव आणि प्रिया एकमेकांच्या हातात हात घेऊन बोलत बसले होते. अक्षराला त्यांना डिस्टर्ब करण्याची अजिबात इच्छा नव्हती, पण नाईलाजाने ती त्यांच्याजवळ गेली. तिला तेथे पाहून ते दोघेही शॉक होऊन उभे राहिले. अक्षरा, तू इथे? तू माझ्यावर नजर ठेवत आहेस? तुझी हिंमत कशी झाली? राघव आश्चर्याने म्हणाला. मी तुम्हाला घरी न्यायला आले आहे. अक्षरा चेहऱ्यावर कोणतेही भाव न दाखवता बोलत होती. प्रिया काहीतरी बोलणार इतक्यात अक्षराने हात वर करून तिला गप्प केलं. पती पत्नीच्या मध्ये बोलण्याचा दुसऱ्या स्त्रीला काही अधिकार नसतो. अक्षरा प्रियाचं मन दुखावण्याचा जाणून बुजून प्रयत्न करत होती आणि तेच झालं. तिच्या शब्दाने हट होऊन प्रिया रडत तिथून निघून गेली. राघवच्या समजावण्यानेही ती थांबली नाही. आता राघव चांगलाच वैतागला होता. अक्षरा, खूप जास्त बोलत आहेस तू. पुन्हा असं बोलण्याची हिंमत करू नकोस आणि स्वप्नातही असा विचार करू नकोस की मी तुला माझी पत्नी म्हणून स्वीकारेल, राघव रागावून म्हणाला. तुम्हाला समजत का नाहीये? आपलं लग्न झालं आहे. आजपासून तुम्हाला प्रियाबरोबरचे सगळे संबंध तोडावे लागतील. कोणतीही पत्नी हे सहन नाही करणार की तिच्या पतीचे कुणा परस्त्रीसोबत संबंध आहेत. अक्षरा नजर चोरत म्हणाली. तू तर खूप म्हणत होतीस ना
की तू विशालवर प्रेम करतेस आणि आता तू माझी पत्नी असल्याचा दावा करत आहेस. तुला वेड तर नाही ना लागलं? इतक्या कमी कालावधीत किती बदलली आहेस तू अक्षरा. राघव अविश्वासाने तिच्याकडे पाहत म्हणाला. अक्षरा आपली नजर खाली करून गुपचूप तिथून निघून जायला लागली. खरं सांगायचं तर मला स्वतःलाच नाही माहीत मी काय बनले आहे, ती स्वतःशीच म्हणाली. तीही त्या प्रकरणात राघव इतकीच वाईटरित्या फसलेली होती. त्यातून बाहेर कसं पडायचं ते तिलाही समजत नव्हतं. ती उदास होऊन परत आपल्या रूममध्ये गेली. गावातली हसती खेळती सर्वांना आनंद वाटणारी अक्षरा आता लोकांची मनं दुखावीत होती. ते तिच्या स्वभावातच नव्हतं. तिच्या शब्दांनी जितकं दुःख प्रियाला झालं होतं तितकीच दुःखी अक्षरा स्वतःही झाली होती आणि या सगळ्यातून निघण्याचा कोणताही मार्ग तिला दिसत नव्हता. सोफ्यावर बसून आपल्या गावातील सुखी आयुष्याचा विचार ती करत होती. इतक्या तिला रूममधला लँडलाईन फोन दिसला. तिने तिथे जाऊन आपल्या घरचा नंबर डायल केला. तिच्या आईने फोन उचलला. आपल्या आईचा आवाज ऐकून तिला भरून आलं. पण स्वतःच्या अश्रूंना आवरत ती आईशी हसत बोलायला लागली. आई तिची विचारपूस करत होती. तिच्या घराबद्दल, घरातील माणसांबद्दल, राघवबद्दल. पण अक्षरा खूप खुश असल्याचं नाटक करत आपले सासू सासरे आणि पतीची स्तुती करत होती. अक्षरा तिथे खुश आहे हे ऐकल्यावर तिची आईची खूप मोठी चिंता दूर झाली. इकडे या सगळ्या प्रकरणामुळे प्रिया डिप्रेस झाली होती. ती राघवचा फोटो छातीशी कवटाळून रडत होती. प्रिया राघवपासून दूर झाल्यामुळे तिची आई मनातून फार खुश होती. पण चेहऱ्यावर उदासीचे भाव घेऊन प्रियाला राघवला विसरून जा म्हणून सांगत होती. पण प्रियाचं मन मात्र ते मानायला तयार नव्हतं. तिने आपल्या रूममध्ये जाऊन दरवाजा बंद करून घेतला व बेडवर पडून अश्रू ढाळायला लागली. इकडे राघव या सगळ्या प्रॉब्लेममुळे खूप टेन्शनमध्ये होता. यावर काय उपाय करावा हे त्याला समजत नव्हतं. तो सारखा प्रियाला फोन करत होता पण ती त्याचा फोन कट करत होती. तो अक्षरावर खूप चिडलेला होता. त्याने शहरातल्या टॉप वकिलांशीही चर्चा करून पाहिली. पण पूर्ण गावासमोर राघव आणि अक्षराचं लग्न झाल्यामुळे तिथेही त्यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग सापडला नाही. आता त्यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग होता, तो म्हणजे जर अक्षराने स्वतः या लग्नापासून माघार घेतली तरच तो त्या जबरदस्तीने झालेल्या लग्नातून बाहेर पडू शकणार होता. पण राघवला माहीत होतं की अक्षरा काही केलं ऐकणार नाही, म्हणून त्याने एक निर्णय घेतला. रात्री अक्षरा बेडवर बसून रडत होती. आपल्या नशिबाला कोसत होती. इतक्यात आजी तिथेच आल्या. त्यांनी तिचे डोळे पुसून तिला समजावून सांगितलं व आपल्या परिवाराच्या परंपरेप्रमाणे तिच्या हातात सोन्याचे कंगन घातले व तिला झोपायला सांगून त्या निघून गेल्या. अक्षराला ठाऊक होतं की तिचा त्या कंगनांवर, त्या घरावर, राघववर कोणताही अधिकार नाहीये. सगळं असूनही तिच्याकडे काहीही नव्हतं. तिने ते कंगन काढून आपल्या हातात घेतले. त्यावरून प्रेमाने हात फिरवत तिने ते कंगन कपाटात ठेवून दिले. इतक्यात राघव रागात आपल्या रूममध्ये आला. अक्षरा आपले कपडे कपाटात व्यवस्थित ठेवत होती. तिचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. तिच्याकडे बघत त्याने दरवाजा बंद केला. आता खूप झालं अक्षरा, मला हे करायला तूच प्रवृत्त केला आहेस, तो मनात म्हणाला. दरवाजाचा आवाज ऐकून तिने डचकून मागे वळून पाहिलं. त्याला रागाने आपल्याजवळ येताना पाहून ती घाबरली. तिचं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं. हातपाय थरथरायला लागले. त्याने जवळ येऊन जोरात तिचा हात पकडला. तिच्या डोळ्यात पाणी आलं. त्याची ती द्वेषाने भरलेली नजर पाहून ती खूप घाबरली. तो तिच्याकडे डोळे वटारून पाहत होता. का करत आहेस तू हे सगळं? तुझे मागशील ते द्यायला तयार होतो मी, पण तू ऐकलं नाहीस. या घरची सून बनायचं आहे ना तुला? सुनेचा अधिकार हवा आहे ना तुला? त्याच्या डोळ्यात आग पेटली होती. तिच्या तोंडातून घाबरल्यामुळे शब्दही फुटत नव्हते. विशालवर प्रेम करत होतीस ना तू, पण पैसा पाहून सगळं प्रेम नाहीसं झालं, हो ना? तो भासाने हसत म्हणाल्या. त्याच्या पकडीमुळे तिच्या हातात वेदना व्हायला लागल्या होत्या. राघव, माझा हात दुखतोय, ती कसंबसं बोलली. त्याने तिला बेडवर फेकलं. जखम तर तू मला देत आहेस. तू माझ्या प्रियाला रडवलं आहेस. तिला दुसरी स्त्री म्हणत होतीस ना तू? तो तिची हनुवटी जोरात पकडत म्हणाला. तिने त्याचा हात झटकला व उठून उभी राहिली. त्याला असं आक्रमक भूमिका घेताना पाहून ती मनातून हादरली होती. चल एक काम करूया, तू विशालला विसरून जा, मी प्रियाला विसरतो.
त्याला आपल्या जवळ येताना पाहून ती घाबरून मागं सरकायला लागली. तिची पाठ कपाटाला टेकली. पत्नी म्हणून तुझ्यावर माझा पूर्ण अधिकार आहे आणि आता मी माझ्या पत्नीवर आपला हक्क बजावणार आहे. तो रागाने आपला चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ आणत म्हणाला. तिच्या ओठांकडे पाहत त्याने आपले ओठ तिच्या ओठांजवळ आणले. तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. सगळं शरीर भीतीने थरथरत होतं. क्रमशः कसा होता आजचा भाग? जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.